नमस्कार. हे बघा, हे आळूची पानं आहेत. ही आळूची पानं आहेत. हे आळू वडी बनवतो आपण ना, त्याची ही पानं आहेत. तुम्ही बघू शकता, ही आळू वडी बोलतो आम्ही त्याला. हे बघा, इथे पण आहेत ती पानं, आळू वडीची पानं. ही खूप सुंदर लागते वडी खाण्यासाठी. तर हे बघा, हे कढीपत्ता झाड आहे. हे तुम्हाला दिसतंय ना, कढीपत्ता आहे पूर्ण. कढीपत्ता म्हणजे आपण जो भाजीत वापरतो फोडणीसाठी वगैरे, हा तो कढीपत्ता आहे. हे बघू शकता तुम्ही कढीपत्ता. ही कढीपत्त्याची पानं बघा. हा कढीपत्ता झाड आहे पूर्ण आमच्या घरात लावलंय. एक एवढं मोठं झाड आहे बघा, एवढं मोठं झाड आहे हे बघा. आता आपण बघू काळी मिरीची वेल बघू. चला, काळी मिरीची वेल. हे बघा, ही काळी मिरची वेल आहे. तुम्ही बघू शकता, ही पूर्ण बघा, ही वेल पूर्ण दिसते बघा मला. भरपूर झाडावर चढते ही वेल. ही बघा, ही वेल, ही काळी मिरी बघा, तुम्हाला दिसत असेल. काळी मिरी मी तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही काळी मिरी आहे. ही हिरवी आहे. आता ही सुकल्यानंतर ही काळी पडते, काळी होते. मग तिला ते गरम पाण्यात टाकून तिला साफ करावं लागते. त्यातलं कवर्स काढावं लागते, सगळं कवर असतं ते वरतं. आणि मग नंतर मग त्याला सुकत घालायचे. सुकत घातल्यानंतर ती काळी मिरी काळी पडते आणि खाण्यासाठी उपयोगी पडते तिला. ही काळी मिरी आहे बघा, दिसते तुम्हाला. ही काळी मिरी अशी असते. ही काळी मिरी आहे बघा मित्रांनो, पूर्ण झाडावर लागलेत काळी मिरी. ते बघा, तुम्ही बघू शकता, वरती पण आहे बघा. हे बघा काळी मिरी. मी तुम्हाला झूम करून दाखवतो जरा, तुम्हाला अंता असेल काळी मिरी. हे बघा, वरती तर भरपूर लागली वरती. त्या झाडावर भरपूर आहेत काळी मिरी. हे बघा, हे काळी मिरीचे वेल आहे. ही पूर्ण काळी मिरी लागली ही झाडाला, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.